हाय हॅलो नमस्कार, मी कल्पना. माझ्या चॅनलवरती तुमचं खूखूप खूप मनापासून स्वागत करते. मिरचीमध्ये मुगाची डाळ अगदी छान रेसिपी आहे. तुम्ही तोंडी लावण्यासाठी नक्की करू शकता आणि केल्यानंतर तुम्ही परत परत केलं ही सुद्धा 100% गॅरंटी, कारण हा स्वतःचा अनुभव आहे. इतकी चविष्ट रेसिपी आहे, तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे आपण मिरच्या काही घेतलेल्या आहेत आणि ज्या कमी तिखट आहेत अशा घ्यायच्या आणि मुगाची डाळ घेतलेली आहे. आता ह्या मिरच्यांचे आपण देठ काढून घेऊया ह्या पद्धतीने. तर इथे आपण जेवढ्या आपल्याला पाहिजे तेवढ्या मिरच्यांची आपण देठ काढून घेतली. आता तुम्ही ह्या मिरच्या डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यात टाकू शकता किंवा तुम्ही ह्या भाजूनसुद्धा घेऊ शकता. तर आता ह्या मिक्सरच्या भांड्यात झाकण लावून जाडसर अशा काढून घ्यायच्या. तुम्ही ते बघू शकता, खूप अशा बारीक नाही पण थोड्याशा जाड ठेवलेल्या आहेत. तर इथे मुगाची डाळ, ही मुगाची डाळ 2 ते 3 चमचे होती, जी मी अर्धा तास भिजत घातली होती. 1 तास किंवा अर्धा तास अशा पद्धतीने ही डाळ भिजवून घ्यायची. तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं जिरं घातलं, थोडासा कढीपत्ता घालायचा, कट केलेला लसूण घालायचा, वाटूनसुद्धा घालू शकता किंवा कट करून टाकायचा. लसूण व्यवस्थित असा तळून घ्यायचा. बारीक कट केलेला कांदा घातलेला आहे आपण इथे एक घालायचा, किंवा क्वांटिटी जास्त असेल तर तुम्ही कांदा एक वापरू शकता. असं काही नाही की खूप जास्तच वापरला पाहिजे. तर कांदासुद्धा व्यवस्थित परतवून घ्यायचा. तर इथे आपला कांदा व्यवस्थित असा परतून झालेला आहे. तर जी मिरची आपण मिक्सरच्या भांड्यामधून काढली होती ती आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया. तर इथे आपण मिरची घातलेली आहे, तर तिला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं. जो काही तिखटपणा असेल ते व्यवस्थित तळल्यामुळे त्यातून कमी होतो. तर ह्यामध्ये 1 टोमॅटो घातलेला आहे, जो बारीक कट करून घेतलेला आहे. तो सुद्धा व्यवस्थित असा परतवून घ्यायचा. थोडीशी हळद घालायची, चवीनुसार मीठ घालायचं. मीठ थोडंसं, मिरची आहे त्यामुळे मीठ थोडं जास्त घालायचं, कारण जो मिरचीचा तिखटपणा असतो तो कमी होतो. असाही जसं आपण कांदा घातला, टोमॅटो घातलो, त्यामुळे मिरची आणि थोडी मिरची कमीच असते. कमी तिखट घेतली ना की त्यामुळे ते तिखटसुद्धा जास्त लागत नाही. नेहमी आपण मिरचीचा ठेचा करत असतो, तसंच ह्या पद्धतीने थोडंसं वेगळं केलं की त्याची चवसुद्धा अजून छान येते आणि हे पदार्थ जे आपण करत असतो ते अजून चवदार लागतात आणि आपल्या जेवणात एक वेगळी चव निर्माण होते. तर इथे आपण आता ही जी भिजवून घेतलेली डाळ आहे ती टाकायची आहे आणि मस्त असं परतवून घ्यायचं. तर ही डाळ शिजेपर्यंत एक 4 ते 5 मिनिटं आपल्याला ही झाकून ठेवायचं आहे. 4 ते 5 मिनिटं झाकून ठेवलं होतं. मस्त अशी डाळ आपली शिजलेली आहे, कारण डाळ शिजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही, कारण ती आपण आधी भिजत घातलेली होती. त्यामुळे खूप जास्त नाही, पण एक 4 ते 5 मिनिटं झाकून ठेवायचं. त्यामुळे आपली जी डाळ आहे ती व्यवस्थित अशी नरम होते. आता इथे मी 1 चम्मच लिंबाचा रस टाकलेला आहे. हे सुद्धा आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. जे काही आपण टोमॅटो, कांदा वगैरे वापरलं त्यामुळे मिरचीचा तिखटपणा कमी होतो लिंबामुळे. तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत 2 चम्मच. आता इथे कूट टाकल्यानंतर व्यवस्थित असं परतवून घ्यायचं. आता आपल्या इकडे सगळं साहित्य टाकून झालेलं आहे, तर 1-2 मिनटं आपण हे झाकून ठेवणार आहोत. तर इथे आपण 1-2 मिनटं हे झाकून ठेवलं होतं. आता ह्यावरती भरपूर अशी कोथिंबीर घालायची, मस्त बारीक अशी कट केलेली, आणि हे सुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायची. तर कोथिंबीर पण व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची. तर तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं
छान असं तोंडी लावण्यासाठी, काही असो भाजी भाकर किंवा चपाती ह्यासोबत मस्त असं तोंडी लावण्यासाठी मुगाच्या डाळीचं आणि मिरचीची अशी आपण रेसिपी केलेली आहे. तुम्ही बघू शकता, छान अशी खूप मस्त लागते. आणि तुम्ही एकदा जर केली ना तर नक्की करून ठेवली ना तर तुम्ही 1 हप्ता तरी आरामात तुम्ही खाऊ शकता. ती इतकी छान लागते, कारण 1 हप्ता तर ती टिकतच नाही. तर आज आपण मस्त अशी चटणीची रेसिपी बघितली. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नक्की लाईक करा. असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत, जी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी असेल. तोपर्यंत बाय.